हिंगोलीतनं एक ब्रेकिंग न्यूज आहे। हिंगोलीमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवरती झोपवलं गेलं। आखाडा बाळापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयामधला हा सगळा संतापजनक प्रकार आहे। रुग्णालयामध्ये 43 महिलांवरती कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडलेली होती। कॉटची पूर्तता न केल्यामुळे महिलांना जमिनीवरती झोपवण्याची वेळ दरम्यान या रुग्णालयावरती आलेली आहे। हिंगोलीमध्ये घटनेच्या चौकशीचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। तसंच रुग्णालयामध्ये तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही फडणवीसांकडून देण्यात आले। चोरांचा सुळसुळाट झालाय। तुम्ही कितीही पैसे खा, 100ची नोट खा, 500ची नोट खा, पण लोकांना जे मूलभूत गरजा आहेत ते तर द्या। जर यावेळेस इतका म्हणजे ओल्या बाळंतींना जर खाली झोपायची पाळी आली, शस्त्रक्रिया करणाऱ्यांची खाली झोपायची पाळी आली, तर हे आरोग्य विभाग काही अस्तित्वात आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि सरकार येऊन इतके दिवस झाले, आज महिना लोटलाय, सरकार आला कशासाठी? कॅम्पच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बेडची जर संख्या जर पाहिली तर आमच्याकडे कमी होती। या ठिकाणी वसमतचे पेशंट, नांदेडचे पेशंट, या ठिकाणी अर्धापूरचे, या ठिकाणी तुमच्या हातगावचे, आजूबाजूचे पेशंट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ट्रीटमेंट घेतात। कारण की कळमनुरी मतदारसंघामध्ये बाळापूर असेल, कळमनुरी असेल, या ठिकाणी पेशंटला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट केल्या जाते, मला तरी वाटते की महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये कुठंच ट्रीटमेंट केल्या जात नाही। थंडी असल्याने आणि इथे महिलांचा वर्गाचा ते ऑपरेशन करण्याचा कल वाढतो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये। अशा वेळेस आपण लॅप्रोस्कोपिक सर्जन, अॅनेस्थेटिस्ट आणि इतर डॉक्टरांची चमू देऊन काल इथे कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता। 43 पेशंट ॲडमिट केले, त्यांचं योग्य रीतीने ऑपरेशन झालं आणि आज सकाळी त्या सगळ्या पेशंटला इथून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला। त्यांना आपण या सगळ्या सोयी विनामूल्य देण्यात आल्या। जाताना काही पेशंटनी फीडबॅकमध्ये ऑपरेशन चांगल्या झाल्याचा आपल्याला तसा फीडबॅक देण्यात आलेला आहे। आता सगळे पेशंट स्टेबल आहेत, सगळ्या पेशंटची आपण डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। आणि आज घटनेविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी संतोष भिसे सध्या हिंगोलीहून आपल्या सोबत आहेत। संतोष, हा सगळा प्रकार माध्यमांनी समोर आणला, त्यानंतर विरोधकांनी याच्यावरती सडकून टीका केली आणि आता अखेर मुख्यमंत्र्यांनी तातडीने या सगळ्या प्रकाराची दखल घेतलेली आहे। नक्कीच गुरुप्रसाद, हिंगोलीच्या आखाडा बाळापूर या ठिकाणी जो आहे तो धक्कादायक प्रकार आहे। या प्रकारात संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे झिंदवडे उडलेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे तर राज्याचे आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे हे येणार आहेत आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेची दखल घेतलेली आहे। आता नेमकं याच्यावर कारवाई कोणावर होते, कारण आता या ठिकाणी जे आहे ते 43 महिन्यावर करणारी शस्त्रक्रिया आणि त्या महिलेला जमिनीवर झोपण्यात आलं होतं, त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेचं कामकाज जे आहे ते पुढे आलेलं आहे। कारण ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया करत होती त्या ठिकाणी कॉटची उपलब्धता का करण्यात आली नाही, त्या ठिकाणी उद्दिष्ट देण्यात आलं होतं आरोग्य विभागाला। त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना कॉट उपलब्ध करून देणं नितांत गरजेचं होतं, मात्र असं न करता या आरोग्य यंत्रणेने त्यांना शस्त्रक्रिया केल्यानंतर थेट जमिनीवर टाकलेले। कारण सध्या थंडीचे दिवस आहे आणि अशा दिवसामध्ये महिलांचं आरोग्य जे आहे ते बिघडण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकाराने जरी महिलांनी त्या ठिकाणी अभिप्राय दिला नाही, आरोग्य विभाग म्हणतोय की आमचं चांगलं कामकाज या महिलांनी बघितलेलं आहे, मात्र तरी देखील महिलांना जे आहे त्या थंडीचा त्रास जाणवावा लागला आणि काही महिलांच्या नातेवाईकातून असेल, महिलांतून असेल, नाराजीचा सूर उमटलेला आहे। या ठिकाणी निलंबनाची कारवाई केली जाणार आहे। आता मात्र नेमकी कोणावर केली जाणार आहे हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। गुरुप्रसाद, बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे, त्यामुळे कोणावरती कशी कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद संतोष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे